आता या घटनेबद्दल बोलायचं झालं तर विजय आणि पराजय ही वेगळी गोष्ट आहे. आमचं दैवत असलेल्या छत्रपतींबद्दल जर कोणी एकेरी उल्लेख करत असेल तर त्याला ही शिक्षा भेटलीच पाहिजे या मताचा मी देखील आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. या नालायकाला कळलं पाहिजे. हा एकदा नाही दोनदा हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि हे खोटं असेल तर इलेक्शन कमिशनचं देखील तिथं शूटिंग चालू होतं, त्यात देखील रेकॉर्डिंग पाहिलेलं आहे. दोनदा त्यांनी छत्रपतींचा उल्लेख एकेरी केलेला आहे. आता हा फक्त काँग्रेस भाजप किंवा राष्ट्रवादी या पक्षांचा विषय राहिलेला नाही, या तमाम शिवप्रेमींच्या आस्थेचा भावनेचा विषय झाला आहे, तमाम हिंदू जनतेच्या भावनेचा विषय झाला आहे. त्यामुळे या घटनेचा मी एकेरी उल्लेख करणाऱ्याचा असेच हाल होतील, असेच त्याला परिणाम भोगावे लागतील एवढंच सांगतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे एकेरी उल्लेख या हरामखोरांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत. खरं म्हणजे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे. अतिशय तीव्र दुःख सर्वांना झालेलं आहे, वेदना होत आहेत आणि असे लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि पुन्हा त्या श्रीरामपूरमध्ये फिरतात, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून काल आज जी घटना झाली सकाळी त्याला कुणी मारहाण केली, खरं म्हणजे त्याचं समर्थन केलं पाहिजे. शेवटी आमच्या दैवताबद्दल कोणी बोलणार असेल आम्ही कसं सहन करणार आहे, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आज एकाने मला वाटतं उद्या सगळं श्रीरामपूर या माणसाचा भेद पाहिल्याशिवाय राहणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं सर्वांचं दैवत आहे. आमच्यासाठी त्यांच्यासाठी काही बोलणं म्हणजे आमच्यासाठी बोलणं आहे. आम्हाला ते दुःख खरं म्हणजे पेलवणं आता खरं म्हणजे एवढं तीव्र शब्दामध्ये आता त्या माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे. पण आम्ही इथं आता सर्वजण आलेलो आहोत आणि एक क्लेश असं आंदोलन इथं आम्ही करणार आहोत. त्याबद्दल संताप आम्ही इथं व्यक्त करणार आहोत. नवे तर मी श्रीरामपूरच्या जनतेला आवाहन करणार आहे की अशा लोकांना आपण साथ देणार आहोत का, जे काँग्रेसचे लोक आहेत, काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा प्रचार ते करतात आणि छत्रपतींच्या नावाचा गैरवापर ते करतात आणि कुठेतरी मतं मिळवण्यासाठी आमच्या हिंदूंना मागे ठेवतात, आमच्या हिंदूचा अपमान करतात. हे हिंदू कधी सहन करणार नाही. ह्या निवडणुकीमध्ये मला वाटतं आमचे हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि लोक आता तरुण सुद्धा पेटून उठलेले आहेत. आता लोकांना माहीत होत आहे त्या गोष्टी जेव्हा लोकांपर्यंत जातील लोक चिडून उठणार आहे आणि याचा निषेध लोक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा या हरामखोराचा जाहीर निषेध करतो. सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आपण सर्व आलात, कारण काल जी घटना घडली कुणाला तरी खुश करण्यासाठी राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे. तुम्ही कामाच्या रूपात तुमचं राजकारण दाखवा, कामं केलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. पण कुणाला तरी खुश करण्यासाठी जे महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या देशाचं दैवत असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्दात त्यांचं नाव घेणं, त्यांचं वर्णन करणं हे निंदनीय आहे. ही जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो. जय हिंद, जय शिवराय. काल जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. या जिहादी प्रवृत्तीच्या औरंगजेबाच्या अवलादी असणाऱ्या माणसाने छत्रपतींचा अवमान त्या ठिकाणी केलेला आहे. अशा या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रवृत्तीला आता ठेचायचं सर्वांचं आपलं काम आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. शहरामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी जी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे एकेरी शब्दामध्ये उल्लेख केला, अशा समाजकंटकाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. अशा समाजकंटकांचा हिशोब आता जनतेने केला पाहिजे आणि अशा या समाजकंटकांना आता त्यांची जागा दाखवण्याची कुठेतरी वेळ आलेली आहे आणि अशा समाजकंटकाचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. खरं म्हणजे काही लोकांना खुश करण्यासाठी या माणसाने हे वक्तव्य केलं, परंतु याचा निषेध आम्ही करतोच आहोत. परंतु श्रीरामपूरच्या जनतेमध्ये आज तीव्र अशी नापसंती किंवा मनामध्ये असं मनस्ताप होतोय की ह्या लोकांना खरं म्हणजे इथं आमदार झाल्यानंतर काय केलं आणि ह्या अशा पद्धतीचं राजकारण हे लोक जर करत असेल तर यांना धडा शिकवला पाहिजे. आणि सगळ्या आमच्या छत्रपतींच्या मावळ्यांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्या जनतेच्या मनामध्ये अशी तीव्र संताप आहे आणि म्हणून सगळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही इथं सर्व उपस्थित झालेलो आहोत.